झी 24 तास एक पाऊल पुढे. बॉलिवूडच्या काही स्पायसी न्यूज आमच्या स्पॉट 5 सेगमेंटमधून. किंग खान शाहरुख खान म्हटला की नकळतपणे त्याचा रोमॅन्टिक चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो. मात्र आता शाहरुख पुन्हा एकदा ऍक्शन हिरोच्या रूपात दिसणार आहे. चेन्नई एक्सप्रेस या सिनेमात शाहरुख जबरदस्त ऍक्शन करताना दिसणार आहे. ऍक्शन फिल्म्सला शाहरुखने नेहमीच पसंती दिली आहे. मात्र चेन्नई एक्सप्रेस मधील ऍक्शन सीन हे अगदी हटके असल्याचं शाहरुखने सांगितलंय. आजवर असे ऍक्शन सीन आपण कधीच केले नव्हते. तसं पाहिलं तर सध्या बॉलिवूड मध्ये ऍक्शन फिल्मचा धमाका आहे. सिंघम, दबंग ह्या सिनेमांमुळे ऍक्शनचा नवा ट्रेंड चालाय. मात्र आपण ह्या सगळ्यांपेक्षा वेगळं असल्याचं शाहरुख म्हणतोय. बर्फी सिनेमाच्या यशानंतर प्रियांका चोप्रा सध्या खूपच चर्चेत आहे. त्यामुळे प्रत्येक निर्माता, दिग्दर्शक सध्या प्रियांकाला आपल्या सिनेमामध्ये घेण्यासाठी उत्सुक आहे. त्यातच हॅपी न्यू इयर सिनेमात प्रियांका झळकणार असल्याचं बोललं जात आहे. प्रियांकानेही या सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि प्रियांकाची इच्छापूर्ती झाली आहे असंच दिसतंय. कारण ह्या सिनेमात प्रियांकाला पसंती देण्यात आली आहे. खरं तर ह्या रोलसाठी दीपिका पदुकोणच्या नावाची देखील चर्चा होती. मात्र दीपिकाला मात देत अखेर प्रियांकाने हा सिनेमा आपल्या नावावर केलाच. सुपरस्टार रजनीकांतच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. कारण रजनीकांत यांची जीवनकथा CBSEच्या पाठ्यपुस्तकात दाखल झाली आहे. बस कंडक्टर ते सुपरस्टार असे या धड्याचं नाव आहे. आयुष्यात ध्येयवादी कसं राहावं आणि आपली स्वप्न कशी साध्य करावीत असा धडा ह्यातून विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. रजनीकांत यांची जीवन कहाणी खूपच प्रेरणादायी आहे. बस कंडक्टर म्हणून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. मात्र दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांना मिळालेलं सुपरस्टार पद हे केवळ अद्वितीय आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा धडा खूपच प्रेरणादायी ठरणार आहे. सोनम कपूरने बॉलिवूड मध्ये नवीन स्टाईल आणली. तिच्या फॅशनेबल कपड्यांनी चाहत्यांमध्ये नवीन क्रेज निर्माण केली आहे. मात्र आता ख्रिसमसच्या निमित्ताने सोनम आपले काही निवडक कपडे गरजू मुलींना गिफ्ट म्हणून देणार आहे. सोनमही या मुलींची आता सिक्रेट सांता बनेल. सोनम सध्या आपल्या आगामी सिनेमाच्या शूटिंग मध्ये व्यग्र आहे. मात्र हे शूटिंग लवकरच पूर्ण करून सोनम ह्या चांगल्या कामात आपला हातभार लावणार आहे. एका फाउंडेशनच्या मदतीने सोनम हे काम पूर्ण करणार आहे. गोविंदा म्हणे सध्या खूपच अंधश्रद्धाळू झालाय. कारण गोविंदाकडे जर कोणी गुरुवारचं पैसे मागायला गेलं तर त्यांना रिकाम्या हाती परतावं लागतंय. गुरुवारी पैसे देऊ नये असं गोविंदाला एका भटजीने सांगितलंय. त्यामुळे गुरुवारी जर कोणी त्याच्याकडे पैसे मागायला गेलं तर उद्या या अशी पाटी गोविंदाच्या घरी पाहायला मिळतेय. झी 24 तास एक पाऊल पुढे.